तर तुम्ही सर्वांनी ना मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, की ना आपल्या बंगल्याची ना वास्तुशांती म्हणजे पूजा झालेली होती आणि दुसऱ्या दिवशी कशाचा कार्यक्रम होता, तर जेवणाचा कार्यक्रम होता. इकडे ना आम्ही ना 7 वर्षानंतर भेटलो होतो. म्हणजे माझी मैत्रीण आली होती परिणिता भेटायला. सोबत पण एक मस्तपैकी असा चांगला फोटो काढून घेतला आणि नंतर पण आपल्या मैत्रिणी सारख्या भेटायला येत होत्या आणि त्यांच्यासोबत पण सगळ्यांसोबत फोटो काढून घेतले. फोटो काढून झाले ना आपल्या 12वीच्या मैत्रिणी आल्या त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तर इकडे आपल्याला लगेच फॅन भेटले म्हणजेच आपल्या 12वीच्या मैत्रिणी भेट त्यांच्यासोबत पण फोटो काढून घेतला. आपल्या कॉलेजच्या प्राचार्य घुले मॅडम पण आल्या होत्या आणि मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या. त्यांच्यासोबत पण फोटो काढून घेतला आणि बाहेरून पाहते तर काय मोक्कार पब्लिक येलो नुसती जत्रा सारखी. आणि इकडे ना बाहेर आहे ना विशाल दादा सुद्धा पाहुणे रावळ्यांची ना खातिरदारी करत होते. आणि तुम्हाला पब्लिक बघायची का? तर आपल्या घरभरीला ना 4,500-5,000 पब्लिक आली होती आणि मोठमोठे व्लॉगर सुद्धा आले होते. त्यांच्यासोबत पण फोटो काढून घेतले आणि त्यांच्यासोबत पण आपण आहे ना मस्तपैकी फोटो काढून घेतला. म्हणजे आदित्य दादा, महेश दादा, बेक्कर दादा, प्रशांत दादा आणि ओमकार दादा सगळ्यांसोबत फोटो काढून घेतला. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगायचंच राहिलं, की आपल्या बंगल्याला स्वप्न सरू नाव का दिलं? तर आपल्या आजीचं नाव आहे ना सरूबाई आहे. आणि ना आजीला सुद्धा वाटत होतं का आपलं एक छानसा बंगला असावा म्हणजे घर असावं म्हणूनच आजीचं स्वप्न होतं म्हणून आपल्या बंगल्याला स्वप्न सरू नाव दिलं. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं? आणि इकडे सगळ्या पाहुणे-रावळे जेवण झाले. आता आम्ही सुद्धा जेवून घेतलं होतं आणि तरी सुद्धा काही घरचे पाहुणे राहिले ते सुद्धा जेवले. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच होतं, की आपलं फेव्हरेट काय गुलाबजामुन आहे. पहिला घास कशाचा? गुलाबजामुनचाच घ्यायचा असतो. आणि मला आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचा बंगला कसा वाटला ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.